नमस्कार. चरक संहिता ज्वरचिकित्से 316व्या सूत्रापर्यंत मागच्या वेळी आपण बघितलं होतं. 317व्या सूत्राला आता सुरुवात करूयात. नेहमीप्रमाणे चरक संहितेची सटीक प्रत सगळ्यांकडे आहे असं गृहीत धरून आपण पुढे जाऊयात. सूत्र नंबर 317, पान नंबर 426. शापाभिचारात भूतानाम अभिषंगाच्च योज्वरः दैव व्यपाश्रयं तत्र सर्वम औषधम इष्यते. शाप, अभिचार, भूत, अभिषंग यामुळे जो ज्वर येतो त्या ज्वरात सगळी दैव व्यपाश्रय चिकित्सा केली जाते. ती पुढे एक्सप्लेन करतात. अभिघात ज्वरो नश्येत पानाभ्यंगेन सर्पिषः रक्तावसेकैः मध्येश्च सात्म्य मांसरसौदनैः सानाहो मध्य सात्म्यानां मदिरारसभोजनैः शतानां व्रणितानां च क्षतव्रण चिकित्सया आश्वासेन इष्टलाभेन वायोः प्रशमनेन च हर्षणैश्च शमं यान्ति कामशोकभयज्वरः काम्यैः अर्थैः मनोज्ञैश्च पित्तघ्नैश्चापि उपक्रमैः सद्वाक्यैश्च शमं याति ज्वरः क्रोधसमुत्थितः. कामात् क्रोधज्वरो नाशं क्रोधात् कामसमुद्भवः याति ताभ्याम उभाभ्याम च भयशोक समुत्थितः. तर अभिघातज ज्वरामध्ये घृतपान, घृताभ्यंग, रक्तावसेक, सात्म्य मद्य आणि सात्म्य मांसरसासह ओदनाचं भोजन करावं. मद्य सात्म्य असणाऱ्यांनी मदिरा मांसरसासह भोजन करावं. त्यामुळे सानाह अभिघात ज्वर नष्ट होतो. क्षत आणि व्रणजन्य ज्वर क्षताच्या आणि व्रणाच्या चिकित्सेने नष्ट होतो. काम, शोक, भयज ज्वरामध्ये आश्वासनाने चिकित्सा करावी. इष्टलाभाने, वायू प्रशमनाने व हर्षणाने म्हणजे मन प्रसन्न करणाऱ्या उपायांनी काम, शोक, भयज ज्वर शांत होतो. काम, क्रोध, भयज ज्वर. त्यानंतर काम्य वस्तूंच्या प्राप्तीने, मनोज्ञ उपायांनी, पित्तघ्न उपक्रमांनी, सद्वाक्यांनी क्रोधसमुत्थ ज्वर शांत होतं. क्रोधज ज्वर काम उत्पन्न झाल्यामुळे आणि कामज ज्वर क्रोध उत्पन्न झाल्यामुळे नष्ट होतो. आणि भय आणि शोकामुळे उत्पन्न होणारा ज्वर काम, क्रोध या दोहोंच्या उत्पन्न होण्यामुळे नष्ट होतात. असे ते इंटरडिपेंडंट आहे. इथे सर्व आगंतु ज्वराची चिकित्सा सांगितलेली आहे. त्याच्यामधला पहिला भाग दैव व्यपाश्रय हा एक भाग. त्यांनी फक्त दैव व्यपाश्रय चिकित्सा करावी एवढा फक्त उल्लेख केला. जे आपण मागच्या याच्यामध्ये बघितलं होतं की विष्णू सहस्त्रनाम किंवा चराचरपती विभूम यांचं पूजन 310 ते 313 मध्ये जे काही सांगितलेले होते ती चिकित्सा इथे अपेक्षित आहे दैव व्यपाश्रय याच्यामध्ये. त्याच्यानंतर अभिघात, ह्याच्यामधला जो अभिघाताने होणारा जो ज्वर आहे त्याच्यामध्ये त्यांनी एक सानाह अभिघातज ज्वर असा एक त्यांनी त्यामध्ये एक वेगळा भाग सांगितलेला आहे. बहुधा अनाह सकट असलेला अभिघात ज्वराचं व्यवहारामध्ये त्याच्यामध्ये जास्त प्रमाणात दिसत असेल, त्यामुळं तो अशा पद्धतीने दिलेला की तो मद्य सात्म्यानं मदिरा रस भोजनही तो द्यावा. तसंच अभिघात ज्वरामध्ये दिलेली चिकित्सा ही अतिशय महत्त्वाची आहे. अभिघात ज्वरो नश्येत पान अभ्यंगेन सर्पिषः. घृतपानाच्या आत्तापर्यंत बघितलेल्या आपण ज्या मागच्या अवस्था आहेत त्या फारच वेगळ्या आहेत. पण अभिघातज ज्वरामध्ये त्यांनी सर्पिष पान आणि सर्पिष आणि म्हणजे घृताने अभ्यंग हीच त्याची प्रमुख चिकित्सा म्हणून सांगितलेली आहे. त्यामुळे अभिघात झाल्या जेव्हा तुमच्याकडे रुग्ण येतो तेव्हा त्याच्यावरती करण्याच्या चिकित्सेमध्ये घृताने अभ्यंग आणि घृतपान, घृत प्यायला देणं ही चिकित्सा त्याची प्रमुख आहे. तसंच मानस जो काही भाग आहे अभिषंगातला त्याच्या चिकित्सा वेगवेगळ्या विरुद्ध पद्धतीच्या मानस भावाने त्याची चिकित्सा करणं असा हर्षणेनपासून ते भयशोक समुत्थितः या श्लोकांमध्ये आहे. क्षतज आणि व्रणित
ह्यांच्या ज्या चिकित्सा आहेत ते त्यांच्या व्याधीच्या निरपेक्षतामधली चिकित्सा क्षतासाठी व्रणिताची चिकित्सा व्रणितासाठी अशा पद्धतीने ह्यांच्या चिकित्सा करून थोडक्यात हा 317 ते 322 पर्यंत सर्व आगंतुक ज्वरांची चिकित्सा थोडक्यात त्यांनी सांगितलेली आहे. पुढे 323 सूत्र, पान नंबर 427. ज्वरस्य वेगम कालंच चिंतयन् ज्वर्यते तु यः तस्य इष्टेस्तु विचित्रैश्च विषयैर्नाशयेत् स्मृतिम्. आता इथे जो व्यक्ती ज्वराच्या वेगाच्या काळाचं पुन्हा पुन्हा चिंतन करतो आणि विचार केल्याबरोबर त्याला त्या नियत काळात ज्वर येतो, त्या व्यक्तीला ज्वर येण्यापूर्वी इष्ट मनोनुकूल अशा वेगवेगळ्या विषयांमध्ये त्याचं मन गुंतवावं, त्यामुळे त्याची ज्वराची स्मृती नष्ट होईल. याच्याबद्दल आपण मागे विषम ज्वराची चिकित्सा असताना तेव्हा आपण हे बोललेलो आहोत की त्याला त्यांनी काय करावं. त्यांनी दिल्यानुसार मागचं जे आपण बघितलं की त्याचा उल्लेख करू नये किंवा त्याला मद्यपान करून झोपवावं किंवा त्याला कसंही करून ते विसरता येईल अशा पद्धतीची चिकित्सा करावी. हाच परत एकदा केलेला एक वेगळा उल्लेख. आता या ठिकाणी आपण ज्वराच्या अध्यायाच्या सगळ्यात सुरुवातीला जे काही भाग बघितलेला होता हे श्लोक नंबर 6 ते 10 ह्याच्यामध्ये आपण ज्वराचे वेगवेगळे प्रकार, वेगवेगळ्या बद्दलची माहिती, प्रश्न आपण बघितलेले होते. त्याच्यामधला विमुंच लिंगमामस्य जीर्णस्य औषधं च क्रियाक्रमं विमुंचतः प्रशांतस्य चिन्हं च यच्च पृथक पृथक. ते आता आहे. तर ह्याच्यामध्ये क्रियाक्रमम हा जो भाग आहे, हा क्रियाक्रमम सुरू झाल्यापासून आत्तापर्यंत हा सगळा जो चाललेला होता तो आता संपला हा भाग. आता विमुंचतः प्रशांतस्य चिन्हं यच्च पृथक पृथक, म्हणजे ज्वरमोक्षाची लक्षणं साधारणतः काय काय असतात आणि ते कशा प्रकारे ते होतो, हे ज्या प्रश्नाचं उत्तर 15व्या प्रश्नाचं उत्तर आता या ठिकाणी येते. ज्वरप्रमोक्षे पुरुषः कूजन वमति चेष्टते श्वसन विवर्णः स्विन्नांगो वेपते लीयते मुहुः प्रलपति उष्ण सर्वांगः शीतांगश्च भवत्यपि विसंज्ञो ज्वरवेगार्थः सक्रोध इव वीक्षते सदोष शब्दं च शकृत द्रवं स्रवति वेगवत् लिंगानि एतानि जानीयात् ज्वरमोक्षे विचक्षणः. ज्वरमोक्षाच्या वेळी मनुष्य कूजन वमती चेष्टते, कंठकूजन करत वमन करतो आणि अनेक प्रकारच्या चेष्टा करतो. त्याला श्वास लागतो, विवर्ण होतो, त्याला स्वेद येतो, शरीराचा कंप होतो, वारंवार मूर्छित होतो, प्रलाप करतो. कुणाचं सर्वांग उष्ण होतं तर कुणाचं शीत होतं. काही जण म्हणजे प्रलपती उष्ण सर्वांग हा शीतांगश्चापि भवत्यपि. काही वेळा सर्वांग उष्ण होतं तर कुणामध्ये सर्वांग शीतल होतं. ज्वरवेगात रुग्ण विसंज्ञ होऊन क्रोधित व्यक्तीप्रमाणे इकडे तिकडे बघतो. दोषासह सशब्द द्रवमल वेगाने होतो. ही लक्षणे ज्वरमोक्षाची विचक्षण वैद्याने जाणावी. विचक्षण वैद्याने ही जाणावी. ह्याच्यामध्ये असा मोठा भाग आहे की ही लक्षणं जेव्हा रुग्णामध्ये दिसतात तेव्हा हा ज्वर वाढल्याची लक्षणं आहेत का ज्वरमोक्षाची लक्षणं आहेत हे समजण्यासाठी त्याच्या बरोबरीने बाकीचे पण गोष्टी त्यातल्या महत्त्वाच्या आहेत. की जेव्हा कंठकूजन करत जेव्हा छर्दन होतं एखादं किंवा त्याच्यामध्ये श्वसन विवर्ण हा स्विन्नांग हा वेपते लियते मुहुः अशी पद्धतीची जेव्हा लक्षणं दिसत असतात तेव्हा त्याच्यानंतर जेव्हा ही लक्षणं होऊन जातात तेव्हा तो वेगवत ही लक्षणं सर्व होतात. छर्दन होतं किंवा वेपन होतं किंवा सर्वांग स्विन्नत्व येतं किंवा प्रलाप असतो आणि त्याच्यानंतर ज्वर म्हणून असलेली बाकीची सर्व लक्षणं जातात आणि नाडीमध्ये लाघव येतं किंवा सामतेची लक्षणं जातात
अशा पद्धतीने टिपिकल एक ज्वर मोक्ष असलेला जो पुढचा लाघवाचा जो भाग आहे की जो पुढे श्लोक नंबर 329 मध्ये दिसणार आहे, आपल्याला आपण ते वाचणार आहोत, तो ह्या प्रश्नाचं खरं उत्तर आहे की ही लक्षणं दिसत असतानाचा हा एक पॉइंट आहे की जो 324 ते 328 मध्ये दिलेला आहे. त्यामुळं क्लिनिकली ही लक्षणं दिसल्यानंतर रुग्ण आणि बऱ्याच वेळा अनुभव नसलेला वैद्य घाबरून हा ज्वर वाढतोय आणि काहीतरी वेगळं होत आहे अशा पद्धतीचा एक संकल्पना डोक्यात त्याच्या येते, रुग्णाच्या सुद्धा आणि वैद्याच्या सुद्धा क्वचित. त्यामुळं त्याच्यानंतर विमलेंद्रियत्व येणं किंवा संताप कमी होणं असं जेव्हा दिसत असेल तेव्हा हे ज्वरमोक्षाची लक्षणं आहेत असं अनुभवाने ही गोष्ट समजायला यायला. आणि कधी कधी असं होत असतं याच्यामध्ये की हा जो ज्वरमोक्ष होत असतो तो होतानाचा हा वेग त्या रुग्णाच्या बलाला सुद्धा सहन होत नाही आणि तो मूर्छित होतो किंवा त्याला एकदम घाम येऊन चक्कर आल्यासारखं होणं किंवा वाढणं किंवा तो ज्वरमोक्ष होतानाचा जो भाग असतो तो त्याला पण सहन होत नाही अशी पण परिस्थिती अनेकदा दिसते. तर पुढच्या सूत्रांमध्ये ते दारुण मोक्ष आणि हे आपल्याला बघायला मिळेल. बहुदोषस्य बलवान प्रायण अभिनवो ज्वरः सत्क्रिया दोष पक्त्याचेत विमुंचती सुदारुणम कृत्वा दोषवशात वेगम क्रमात उपरमन्ति ये तेषाम अदारुणो मोक्षो ज्वराणाम चिरकारिणाम. जेव्हा बहुदोष असलेल्या बलवान पुरुषाचा प्रायः नवज्वर योग्य अशा चिकित्सेने दोषपात झाल्यामुळे सहसा मोक्ष होतो, सहसा अचानक सहसा मोक्ष होतो, त्याला ज्वराचा दारुण मोक्ष म्हणतात. आणि जो ज्वर दोषानुसार आपला काळ पूर्ण करून त्याचा क्रमशः उपरम होतो अशा चिरकारी राहणाऱ्या ज्वराचा अदारुण मोक्ष होतो. अभिनव ज्वराचाच दारुण मोक्ष आहे. त्यामुळं चिरकार साधारणतः राहिलेल्या ज्वराचा दारुण मोक्ष होताना दिसत नाही. त्यामुळे दारुण मोक्ष होताना लक्षणं जी काही वरची दिलेली आहेत त्याच्यामध्ये सर्वांग स्वेद एवढा प्रभूत असतो की कपडे पूर्णतः भिजून जातात. जशा पद्धतीने स्नान केलेलं आहे अशा पद्धतीने कपडे भिजतात आणि ही सर्व लक्षणं अति व्यक्त या पद्धतीने दिसतात. आणि हा दारुण मोक्ष बलहानी करणारा राहतो, तात्कालिक त्वरित बलहानी करणारा राहतो. त्यामुळे ज्वरमोक्ष झाल्यानंतर त्वरित बलवृद्धीची काहीतरी एक चिकित्सा, प्राणरक्षणाची त्वरित एक चिकित्सा काहीतरी त्यामध्ये करायला लागते. साधे सोपे सरळ उपाय त्याच्यामधले म्हणजे शतावरी कल्प देणं, प्रवाळ देणं, प्रवाळ माक्षिक अशा पद्धतीची योजना करणं, लक्ष्मी विलास देणं किंवा वसंत कुसुमाकरासारखा कल्प वापरणं, अशा पद्धतीने त्वरित बल स्थापना होईल अशी काहीतरी चिकित्सा त्या ठिकाणी त्वरित करायला लागते जेव्हा दारुण मोक्ष होतो तेव्हा. आणि अदारुण मोक्ष हा साधारणपणे चिरकारी जेव्हा ज्वर असतो त्यावेळी आणि क्रमशः तो उपरम त्याचा होत राहतो त्यावेळी त्याला अदारुण मोक्ष म्हणायचं. तर इथे विमुंचतः जी लक्षणं होतात, ज्वराचा मोक्ष होताना जी लक्षणं होतात त्यांचं वर्णन आहे. आणि आता खाली 329व्या सूत्रामध्ये प्रशांत ज्वराचं लक्षण ते बघूया. ज्वर गेलेला आहे, ज्वर जातानाची लक्षणं जी आहेत ती 324 ते 328 मधली आली आणि ज्वर गेल्यानंतर दिसणारी लक्षणं 329 मध्ये. विगतक्लम संतापम अव्यथम विमलेंद्रियम युक्तम प्रकृती सत्वेन विद्यात पुरुषम अज्वरम. क्लम आणि संताप कमी होणं, विगत क्लम संतापम. अव्यथम शरीर आणि मनामध्ये व्यथा किंवा पीडा शिल्लक न राहणं. विमलेंद्रियम इंद्रियांना वैमल्य येणं. युक्तम प्रकृती सत्वेन व्यक्तीचं मन सत्व प्रकृतीस्थ होणं, अशा मनुष्यास अज्वर किंवा ज्वरमुक्त म्हणावं. विगत क्लमत्व, विगत संताप, विगत व्यथा आणि विमलेंद्रिय सर्व अर्थग्रहण व्यवस्थित होतात असं लक्षण जेव्हा दिसतं
आणि मनस्थिती त्याची जी आहे ती चांगली होते, त्या जशी पहिली होती तशी होते. हे झाल्यानंतर पुरुषाचा ज्वर गेला असं समजावं. फक्त संताप गेला म्हणजे ज्वर गेला असं नाही, हे त्यातला समजण्याचा एक महत्त्वाचा भाग आहे की जी क्लिनिकली चुकणारी असते. त्यामुळे संताप गेलेला आहे आणि बाकीचा जे काही तो क्लम आहे तोही गेला हवा. त्यामुळे तो गेल्यानंतरच तो पुरुष अज्वर झाला. जोपर्यंत हा क्लम जात नाही तोपर्यंत ज्वराची चिकित्सा चालू ठेवावी आणि तो क्लम जाऊन पूर्ण बल स्थापना झालेली आहे इंद्रियांची आणि शरीराची, तेव्हा मगच तो पुरुष अज्वर झालेला आहे असं समजून मग ज्वराची चिकित्सा थांबवावी. हे सुश्रुताने काही आणखी जर वेगळी लक्षणं सांगितली आहेत म्हणून तो श्लोक बघूया आपण. स्वेदो लघुत्वम शिरसः कंडुः पाको मुखस्य च क्षवथुश्च अन्नलिप्सा च ज्वरमुक्तस्य लक्षणं. ही लक्षणं सुद्धा बऱ्यापैकी क्लिनिकली बघायला मिळतात. क्षवतू आणि शिरकंडू मुखपाक पण आणि मुखपाक किंवा मुखपाकच नव्हे, नुसतं गुदपाक किंवा अभिषंदासारखी लक्षणं, अशा पद्धतीने वेगवेगळ्या पद्धतीचं एक लक्षणं त्या ठिकाणी पाक झाल्याची दिसतात. हे सुद्धा क्लिनिकल आपल्याला बऱ्यापैकी बघायला मिळतं. पुढे जाऊयात. 330 सूत्र. सज्वरो ज्वरमुक्तश्च विदाहिनी गुरुणी च असात्म्यानि अन्नपानानि विरुद्धानि च वर्जयेत्. सज्वरो ज्वरमुक्तश्च विदाहिनी गुरुणी च असात्म्यानि अन्नपानानि विरुद्धानि च वर्जयेत्. व्यवायम अतिचेष्टाश्च स्नानम अत्यशनानि च तथा ज्वरः शमं याति प्रशांतो जायते न च. व्यायामं च व्यवायं च स्नानं चंक्रमणानि च ज्वरमुक्तो न सेवेत यावन्न बलवान भवेत्. ज्वरावशिष्टो रक्षं च यावत् कालम यतो यतः. या प्रश्नाचं आता उत्तर आहे, 16व्या प्रश्नाचं उत्तर. म्हणजे 15वा प्रश्न आपण बघितलं, त्याचं उत्तर बघितलं, तसंच 16व्या प्रश्नाचं तर हे उत्तर त्यांनी या ठिकाणी सांगितलं. ते म्हणतात सज्वर आणि ज्वरमुक्ताने, म्हणजे ज्वर असलेल्या व्यक्तीने आणि ज्वरमुक्ताने विदाही गुरु असात्म्य विरुद्ध अन्नपान वर्ज करावं. व्यवाय अतिचेष्टा स्नान अत्यशन यांचा त्याग करावा. यामुळे ज्वराचं शमन होतं असं केलं तर, आणि प्रशांत ज्वराचा पुनरुद्भव होत नाही. तसंच ज्वरमुक्ताने बल प्राप्त होईपर्यंत व्यायाम व्यवाय स्नान चंक्रमण यांचं सेवन करू नये. यावन्न बलवान भवेत्. ह्या सगळ्या श्लोकांचा अर्थ स्पष्ट आहे तसा, पण ह्याच्यामध्ये क्लिनिकली काही गोष्टी स्पष्ट दिसणाऱ्या असतात की ज्या रुग्णाला व्यवस्थित आपण सांगणं आवश्यक आहे. पूर्ण बल प्राप्त झाल्याशिवाय पूर्ण सामान्य रुटीनवरती जाऊ नये. पण नोकरदार वर्ग जेव्हा लवकरात लवकर ज्वर जातो तेव्हा त्वरितच प्रवास करणं, कामाला लागणं, ऑफिसला जाणं, AC मध्ये बसणं, स्नान करणं आणि तसंच सामान्य आहारावरती लवकरात लवकर येणं, तोंडाला चव नाही या कारणासाठी त्वरित सामान्य आहारावरती त्याला आणण्याचा प्रयत्न केला जातो. कारण रुग्ण खात नाहीये, त्याला चव नाहीये, त्यामुळे चविष्ट पदार्थ दिले गेले पाहिजे. अशा पद्धतीने एक विचार करून त्याला लवकरात लवकर सामान्य आहारावरती आणण्याचा प्रयत्न केला जातो. पण ही गोष्ट चुकीची ठरते. त्यामुळं जोपर्यंत अग्नीचं बल सामान्य होत नाही तोपर्यंत रुची सामान्य होणार नाहीये, आणि जोपर्यंत सर्व शरीराचं झालेलं बलहानी प्राणहानी भरून निघत नाही तोपर्यंत ते बल पूर्ण पहिल्यासारखं स्थापन होत नाही. त्यामुळं जोपर्यंत बल सर्व स्थापन होत नाही शरीराचं अग्नीचं सुद्धा, तोपर्यंत व्यायाम व्यवाय स्नान आणि प्रवास हे जे विहारातले अतिशय ठळक दिसणारे जे अपथ्य आहेत ही निश्चित टाळावेत. तसंच आहारावरती हळूहळू सामान्य आहारावरती आणत जावं. पूर्ण सामान्य आहारावरती लवकर आणण्याची गडबड करू नये. अन्यथा काय होतं तर त्याचा श्लोक पुढचा आहे की पुनरावर्तित ज्वराचं पुनरावर्तन होतं आणि पुन्हा ज्वर जो गेलेला आहे तो पुन्हा उलटतो. आता 17व्या प्रश्नाचं उत्तर पुनरावर्तक
ज्वराचं पुनरावर्तन का होतं, कोणत्या कारणांमुळे होतं, त्याचं पुढच्या सूत्रात आलेलं आहे. 333 सूत्र. असंजात बलो यस्तु ज्वरमुक्तो निषेवते वर्जम वर्तमेतत् नरस्तस्य पुनरावर्तते ज्वरः. तर असंजात बल, बलप्राप्ती होण्यापूर्वीच जो ज्वरमुक्त मनुष्य यावर सांगितलेल्या वर्ज अन्नाचं सेवन करतो त्या मनुष्याच्या ज्वराचं पुनरावर्तन होतं. दुर्ऋतेषु च दोषेषु यस्य वा विनिवर्तते स्वल्पेन अपि अपचारेण तस्य व्यावर्तते पुनः. किंवा जर दोषांचं निर्हरण केल्यानंतर दोष पूर्ण बाहेर पडले नसतील, दुर्निवृत्त असतील, तर थोड्याही अपचाराने त्याच्या ज्वराचं पुनरावर्तन होतं. जे दोष बऱ्यापैकी असतात आणि जे आवश्यक आहेत तेवढ्या प्रमाणात त्यांना बाहेर दोषांचं हरण झालेलं नसेल, तर अशा वेळेस जो शेष दोष आहे स्वल्पेनापि अपचारेण तो दुर्बल शरीरामध्ये आहे, कारण नुकताच ज्वर होऊन गेलेला आहे. त्यामुळे जर का अशा वेळेस अल्प जरी अपचार झाला तरी सुद्धा तो त्वरित पुनरावर्तन त्या ज्वराचं तो कडवून येतं. चिरकाल परिक्लिष्टम दुर्बलम हीन तेजसम अचिरेणैव कालेन सहंती पुनरागतः. तर अशा प्रकारचा तो पुनरागत ज्वर जास्त दिवस पर्यंत पीडित राहिलेल्या आणि त्यामुळे दुर्बल झालेल्या हीन तेजस अशा पुरुषाला अत्यंत कमी काळामध्ये तो त्याला हंती मारतो. हीन तेजसम हा शब्द वेगवेगळ्या पद्धतीने आहे. हीन तेजस म्हणजे हीन अग्नी असलेला, हीन तेजस, तेजस म्हणजे शरीराची शक्ती, म्हणजे हीन ओजस असा आहे अशाला. अशा दोन्ही पद्धतीने त्याला, अशा पद्धतीने दुर्बल झालेल्या शरीराला तो त्वरित हनन त्याचं करतो आणि त्या शरीराचं होणारं नुकसान जे आहे हे खूप मोठं आणि गंभीर असतं आणि ते सुद्धा त्वरित होतं. त्यामुळं पुनरावर्तनामध्ये शरीर म्हणजे व्याधी क्लिष्ट शरीरावरती झालेला हा आघात हा त्वरित जास्त क्षमतेने हानिकारक राहतो, असं त्यातला समजण्याचा सगळ्यात प्रमुख भाग आहे. पुढे अथवा अपि परिपाकम धातुष्वेव क्रमान्मलः यान्ति ज्वरम अकुर्वन्तः ते तथापि अपकुर्वती. अथवा शरीरात शिल्लक राहिलेले ते दोष ज्वराचं पुनरावर्तन झालं नाही तरी धातूंमध्ये क्रमशः त्यांचा परिपाक होत राहतो आणि ते दोष गंभीर धातूंमध्ये प्रविष्ट झाल्यामुळे ज्वर उत्पन्न करत नाहीत. ज्वरम अकुर्वन्तः ते तथापि अपकुर्वते, परंतु अपकार करत राहतात. मग त्याची लक्षणं खाली दिली आहेत. म्हणजे हा जो ज्वर आहे, पुनरावर्तित ज्वर हा एकमेव असा ज्वराचा प्रकार आहे की ज्याच्यामध्ये ज्वरम अकुर्वन्तः म्हणजे प्रत्यक्ष शरीर संतापाचं जे लक्षण आहे, असं संतापाचं लक्षण प्रत्यक्ष निर्माण न करता सुद्धा शरीरामध्ये ज्वर नावाच्या संप्राप्तीचं उपस्थिती असते, असा असलेला हा एकमेव प्रकार आहे की ज्याच्यामध्ये तो धातूमध्ये तो सतत राहतो आणि त्याचा पाक करत राहतो. त्यामुळे त्याच्यामध्ये शरीराचे सतत हानी होत राहते आणि त्याची लक्षणं आता जी दिलेली आहेत खाली त्याची, या लक्षणांखेरीजही इतर लक्षणं त्याच्यामध्ये होत राहतात. शरीराला अपकारक असलेली काही लक्षणांचा उल्लेख इथे केलेला आहे, पण ह्याची व्याप्ती ह्या खेरीजही बरीच जास्त असते. त्यामुळे त्यांनी ते दिलेलं आहे खाली, आपण ते वाचू. ती काय लक्षणं करतो तर दीनताम श्वयथुम ग्लानिम पांडुताम न अन्न कामताम कंडुः उत्कोठ पीडकः कुर्वन्ति अग्निंच ते मृदुम एवं अन्येपि च गदा व्यावर्तन्ते पुनर्गतः अनिर्घातेन दोषाणाम अल्पैः अपि अहितैर्नृणाम्. तर ही अशी लक्षणं दीनता, श्वयथु, ग्लानी, पांडुता, न अन्न कामता, न घेण्याची इच्छा नसणं, कंडू, उत्कोठ, पीडका आणि अग्निमार्दव किंवा क्षुधामांद्य होणं, हे आणि याखेरीज अन्यही व्याधी. कुठल्या पद्धतीचं लक्षण दिसेल
हे लक्षण दिसण्यासाठी शरीराचं दौर्बल्य तसंच हेतू कुठला सेवन केला होता त्या दुर्बल शरीरातल्या त्या व्याधीत ज्वरित असंजात बल रुग्णाने ह्याच्यानुसार ही सगळी लक्षणं बदलतात. म्हणजे उदाहरणार्थ जर का विदाही अन्न सेवन जे करायला नको म्हणून सांगितलेलं आहे ज्वरिताने किंवा ज्वरामध्ये पूर्ण बल येण्याच्या अगोदर असं जर का सेवन केलं गेलं तर कंडू उत्कोट पीडका साधारणतः अशा पद्धतीची लक्षणं असतात. न अन्न कामता गुरु अन्न सेवन केलं गेलं असेल तर न अन्न कामता येईल. पण याखेरीज जर का व्यायाम केला गेला असेल तर काय होईल तर त्याला तो बिघडलेला जे शरीर त्याचं आहे जो पद्धतीचा व्यायाम केलेला आहे कटिप्रदेशी एक वैवर्ण निर्माण होईल किंवा कटिप्रदेशी दौर्बल्य निर्माण होईल आणि लक्षणं पूर्णपणे एका वेगळ्याच दिशेनेही जातात. जर का अशाच रुग्णांनी जर का एवम अन्य अपीच्या गदा म्हणजे मटकीसारखा अतिशय अवष्टंबी पदार्थ त्यांनी सेवन केला असेल तर आरशासारखे लक्षणं होऊन गुदभागी काहीतरी संप्राप्ती दिसेल. व्यवहार जर का अशा पद्धतीने जर का झालेला असेल तर त्या ठिकाणी सर्व हानी शरीरामध्ये हवी होऊन मर्माघातासारखी लक्षणं दिसतील. तेव्हा अशा पद्धतीची अतिशय एक वेग लक्षणं ह्याच्यामध्ये दिसतात की जे व्याधी दुर्बल हे त्याचं प्रमुख कारण आहे त्या हेतूपेक्षा. त्यामुळे हेतूच्या बलापेक्षा जास्त लक्षणं या पुनरावर्तित ज्वरामध्ये दिसतात. आणि ही जे 338व सूत्र आहे ना, एवं अन्येपि च गदा व्यावर्तन्ते पुनर्गतः अनिर्घातेन दोषाणाम अल्पैहि अपि अहितैर्नृणाम. याचा अर्थ असं होतो की ज्वराप्रमाणे इतरही रोगांचं शमन झाल्यानंतर जर अपथ्य सेवनामुळे किंवा त्यांचे दोष शरीराबाहेर न पडल्यामुळे तर थोड्याही अपथ्याने त्यांचं सुद्धा पुनरावर्तन होतं ज्वराप्रमाणे. म्हणजे फक्त ज्वराचंच पुनरावर्तन होतं असं नाही तर ज्वराप्रमाणे इतरही व्याधींचं पुनरावर्तन होऊ शकतं जर त्याचे दोष पूर्ण. म्हणजे असा एक विचार करता येईल का की पुनरावर्तित अतिसार, पुनरावर्तित वातरक्त, पुनरावर्तित वातव्याधी, पुनरावर्तित पांडू, कामला असा विचार करता येईल का? तर असा आपल्याला विचार नक्की करता येतो. म्हणून मग ते असं यासाठी निवृत्ते अपि ज्वरे तस्मात् यथावस्थम यथा बलम यथा प्राणम हरेत दोषम प्रयोगैर्वा शमम नयेत. मृदुभिः शोधनैः शुद्धिः यापना बस्तयो हिताः हिताश्च लघवो यूषा जांगलामिषजा रसः. अभ्यंग उद्वर्तन स्नान धूपनानि अंजनानि च हितानि पुनरावृत्ते ज्वरे तिक्तघृतानि च. गुरु अभिषंदी असात्म्यानां भोजनात् पुनरागते लंघन उष्णोपचारादिः क्रमः कार्यश्च पूर्ववत. तर म्हणून अन्य रोगांप्रमाणे ज्वराचंही पुनरावर्तन जर झालं तर अवस्था, बल आणि प्राण अभ्यंतर बल, त्याचं बल, ताकद यानुसार दोषांना पूर्ण काढून टाकावं, त्यांचं शोधन करावं किंवा औषधांनी त्यांचं शमन करावं. पुनरावर्तन ज्वरामध्ये मृदू शोधनाने दोषांची शुद्धी करावी, यापन बस्ती द्यावे, भोजनात लघुयूष आणि जांगल मांसरस हितकर ठरतो. हितानी पुनरावृत्ते ज्वरे तिक्तघृतानीच. अभ्यंग उद्वर्तन स्नान धूपन अंजन तिक्तघृत सेवन हे सगळं तिक्तघृतानी असं आहे इथं उल्लेख. त्यामुळं पंचतिक्तक घृत, महातिक्तक गुगुल तिक्तक घृत, तिक्तद्रव्यांनी सिद्ध घृत पासून सर्व गोष्टींचा त्याचा उल्लेख आहे. तर ते तिक्त रसाच्या घृतांचं सेवन हे पुनरावर्तित ज्वरामध्ये हितकर आहे. आणि जर गुरु अभिषंदी असात्म्य भोजनाने ज्वराचं पुनरावर्तन झालं असेल तर लंघन आणि उष्णोपचाराची जी सगळी चिकित्सा क्रमाने ती सामान्य ज्वराप्रमाणे ती पूर्ववतची त्याची चिकित्सा करावी. लंघन उष्णोपचारादी क्रमः कार्यश्च पूर्ववत. पहिला जो दिलेला क्रम आहे त्या क्रमाने परत जावं. लंघनादी, मग नंतर आवश्यक असेल तर शोधन, मग आहारामधले बदल, अशा पद्धतीने सर्व त्याची चिकित्सा पूर्णतः करावी. त्यानंतर पुढे 343व्या सूत्रामध्ये एक पुनरावर्तक ज्वरासाठीचा योग आलेला आहे. किरात तिक्तकम तिक्ता मुस्तम परपटको अमृता
घ्नन्ति पीतानि च अभ्यासात् पुनरावर्तकं ज्वरः किरात तिक्तक तिक्ता मुस्ता पर्पटक अमृता घ्नन्ति पीतानि च अभ्यासात या औषधाच्या क्वाथाचा अभ्यास करावा, त्यामुळे पुनरावर्तक ज्वर नष्ट होतो. हा पुनरावर्तक योग आम्ही क्लिनिकमध्ये वापरतो नियमितपणे. त्याचा ते चूर्ण या स्वरूपात सध्या आम्ही नियमित वापरला जातो. पण पितानी च्या अभ्यासात ह्या 2 शब्दांनी हा काढा आहे आणि ह्याचा हा दीर्घकाळ वापरायला लागतो. ह्या दोन्ही गोष्टी समजण्याच्या आहेत. हा वापरत असताना अनुभवाने ह्याच्यामध्ये काही बदलही आम्ही केलेले आहेत. म्हणजे उदाहरणार्थ जर का ह्याच्यामध्ये कफप्रधानता बऱ्यापैकी असेल तर किराताचा आणि तिक्ता म्हणजे कुटकी ह्याचा वापर फक्त करायचा. किंवा जर का ह्याच्यामध्ये वाताचा अनुबंध खूप जास्त आहे असं असेल तर पर्पटक अमृताच ठेवायची आणि बाकीचे 3 द्रव्य काढून फक्त पर्पट आणि अमृतात फक्त वापरायची, घृत स्वरूपात वापरायची. कारण दीर्घकाळपर्यंत द्यायला लागतो, त्यामुळे अशा पद्धतीने काही ह्याच्यामध्ये कल्पनेचे बदल सुद्धा ह्याच्यामध्ये आम्ही क्लिनिकली करून बघितलेले आहेत आणि ह्या सर्वांचा उपयोग होतो. त्याखेरीज जो निर्माण झालेला व्याधीचं स्वरूप आणि स्थान आहे त्यानुसारही ह्याच्यामध्ये थोडेसे बदल करायला लागतात. म्हणजे जर का कोठ पीडकासारखे झालेले असतील तर तेव्हा वापरण्याचा पुनरावर्तक ज्वर हा उत्कोट पीडकाला व्याधी प्रत्यनिक असलेल्या अशा द्रव्याबरोबर संयोग करून वापरावा. तसंच पांडू असेल तर अशा वेळेस ताप्यादी लोह म्हणा किंवा अशा पद्धतीच्या पांडुघ्न व्याधी प्रत्यनिक असलेल्या बरोबर हा पुनरावर्तकाचा योग वापरावा. अशा पद्धतीने काही गोष्टींमध्ये बदल केला असता ते क्लिनिकली जरा उपयुक्त जास्त ठरतं असं दिसतं. पुढे तस्यां अवस्थायां ज्वरितानां विचक्षणः ज्वरक्रियाक्रमापेक्षी कुर्यात् तत्तत् चिकित्सितम्. तस्यां अवस्थायां ज्वराच्या संपूर्ण अवस्थांचं वर्णन ज्वराच्या अध्यायात केलेलं आहे की कशाची अवस्था केव्हा येते. तर ज्वराची चिकित्सा क्रमापेक्षी विचक्षण वैद्याने ज्वरित रुग्णाच्या त्या अवस्थेत त्या निर्दिष्ट चिकित्सेचा प्रयोग करून पुनरावर्तक ज्वराची चिकित्सा करावी. अवस्थेनुसार चिकित्सेत बदल हेच ज्वराचं गमक आहे. आणि ज्वराचंच नव्हे, पुढेही सर्व व्याधींचं आपण जे चिकित्सा जी बघणार आहोत त्या सर्वत्र अवस्थेनुसार त्यामध्ये आवश्यक असलेला बदल करणं ही गोष्ट खूप आवश्यक आहे. त्यामुळे ज्या औषधाने आता बरं वाटतंय तोच औषध चालू ठेवणं, सिटी ऑल प्रॅक्टिस ही काही फार चांगली नाही आहे. त्यामुळे तस्याम अवस्थायाम ही गोष्ट लक्षात घ्यावी. म्हणजे ज्वरामध्ये अवस्था दिल्या आहेत, पुढच्या व्याधींमध्ये कदाचित त्या अवस्था तशा दिल्या नाहीत, पण ज्वराच्या गाईडलाईन्स नुसार ते करायचंय. बरोबर. हा खूपच महत्वाचा भाग आहे जे आता मॅडम म्हणाले की ते म्हणजे पुनरावर्तन हे जसं ज्वराचं दिलेलं आहे तसं पुनरावर्तन प्रत्येक वेळेस पुढच्या वेळेस दिलेलंच आहे असं नाही. त्यामुळे ते समजून घेऊन त्याचा वापर करणं हा एक महत्वाचा भाग आहे ज्वरासाठी. पुढे रोगराट सर्वभूतानां अंतकृत दारुणो ज्वरः तस्मात् विशेषतस्तस्य यतेत प्रशमे भिष. ज्वर रोगसमूहांचा राजा आहे. रोगराट सर्व प्राण्यांचा अंत करणार आहे, अंतको, आणि विशेष रूपाने दारुण आहे. म्हणून चिकित्सकाने ज्वराच्या चिकित्सेसाठी विशेष प्रयत्न करावे. पुढे तत्र श्लोकः यथाक्रमं यथा प्रश्नम उक्तम ज्वरचिकित्सितम आत्रेयेण अग्निवेशाय भूतानां हितकाम्यया. अशा प्रकारे यथाक्रम आणि यथाप्रश्न ज्वरचिकित्सा कथन केली. पुनर्वसू आत्रेयांनी अग्निवेशाला सर्व प्राणीमात्रांच्या हिताच्या दृष्टीने ही चिकित्सा कथन केली. इति अग्निवेश कृते तंत्रे चरक प्रतिसंस्कृते चिकित्सित स्थाने ज्वरचिकित्सितम नाम तृतीयो अध्याय. अशा पद्धतीने इथे आपल्याला ज्वरचिकित्सा अध्याय समाप्त होतोय. मधील काही आमच्या वैयक्तिक अडचणींमुळे पूर्णतः सलग आपल्याला हे करता नाही आलं, पण अशा पद्धतीने आज आम्ही हा अध्याय इथे संपवतो आहोत. याच्याबद्दल काही शंका असतील तर चरक वाचन ग्रुपवरती किंवा फेसबुक पेजवरती ह्या शंका विचारा. धन्यवाद.